लढत तुम्ही सध्या या ठिकाणी पाहतायत. पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय राज पाटील गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर. गणेश 11 कुकसे 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी आपण पाहतोय. वेताल स्पोर्ट दरेपाडाकडनं भावेश आणि अनिरुद्ध सलामी वीर आपण मैदानामध्ये पाहतोय. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ गोलंदाजी मार्कवर राज पाटील. पॉवर प्लेचं हे षटक असेल. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट ऑफ द क्वालिटी क्रिकेट. चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवाल आज प्रेक्षकांना अशी आम्ही आशा नक्की ठेवतोय दोन्ही संघांकडनं. राज राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पंच केला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल पाठवतोय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. चौकार. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न केला. खरं तर जास्त रूमी क्रिएट केलं नव्हतं. खराब चेंडू होता. पहिलाच फलंदाजाने त्याचा फायदा उचलला. 4 धावांनी स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना बॅटर भावेश. साठी हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. आतिशकडनं मिस्टेक झाली. बॉस सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आपल्याला पाहायला मिळाले. चांगली सुरुवात वेताल स्पोर्ट दळेपाडा संघ करत असताना राज प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण सुरू केले. थोडस बदल आता क्षेत्र रक्षणामध्ये. एक लॉंग ऑफ डीप मध्ये काउस कॉर्नरला फिल्डर तैनात केला. क्लीन बॉल. या वेळेला आपण पाहतोय अनप्लेबल डिलिव्हरी. यॉर्कर आपण म्हणू शकतो. अनप्लेबल डिलिव्हरी. कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं या ठिकाणी आपण पाहतोय बॅटरकडे. आणि 2 चौकारानंतर क्षमवलंय. बॅटर भावेशला मैदान सोडावं लागतंय. हा रिप्ले तुमच्या समोर. थोडीशी बोट फिरवली. हलकासा लाईक कटर फ्लाइट मध्ये बीट केला बॅटरला. दांडी उखडणारा तो बॉल होता. आणि 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागतोय वेताल स्पोर्ट दळेपाडाला. तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत येतोय बॅटिंग करण्यासाठी. राज पुन्हा पलटवार करत असताना ब्रेक थ्रूची गरज होती. आणि अर्ली ब्रेक थ्रू देण्यासाठी ओळखला जातो राज पाटीलला खरं तर. आणि तो त्यांना आता काम केलं या ठिकाणी. ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळून देत असताना राज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 मोर विकेट. बॅक टू बॅक 2 चौकार आणि बॅक टू बॅक 2 विकेट राज या ठिकाणी मिळवत असताना वार पलटवार क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच बघत असतो. आणि सध्याच्या घडीला आता राज पाटीलनं पलटवारला सुरुवात केली आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आल्यानंतर असं वाटलं होतं की थोडासा दबाव येईल राजवर. मात्र दबावामध्ये न येता न डगमगता इथे खेळ त्यानं सुरू केला. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती काल आपण पाहतोय भावेश पारदीनं हॅट्रिक पूर्ण केली. सॉफ्ट हँड आपण पाहतोय पुश करण्यात आलं. फक्त कवचला बॉलला ढकलले. मिळेल फक्त सिंगल. स्कोर 9 वरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. अजूनही पहिले षटक मार्गस्थ असताना 2 फलंदाजी बाद झालेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये विके एंटर झाल्या.
भावेश बाद झाला, प्रशांत बाद झाला. आता विकी आणि अनिरुद्धला खेळ सांभाळावा लागेल, डाव सांभाळावा लागेल. आपल्या हाती जबाबदारी स्वीकारावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना तुम्ही सध्या पाहतायत. यानंतर आणखी एक मोठा सामना तुमच्या भेटीस जय हनुमान वाहुलीच्या विरुद्ध जयदुर्गा अतकोली या दोन संघादरम्यान. वेलकम मिथून, आपलं देखील सहर्ष स्वागत. लेफ्ट हँड बॅटर या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट लगावलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव सहजगत्या पूर्ण. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 10 ला 2 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॅनल्टीच्या 2 धावा आपण जोडतोय. 12वा खेळाडू या ठिकाणी नाहीये धनेश 11 कुकसे संघाचा, त्यामुळे 2 धावांनी पॅनलाइज करण्यात येते. धावसंख्या आपण पाहतोय 12 वर. आतिश येते गोलंदाजी करण्यासाठी. आतिश सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी पार्कवर नेहमी त्याला आपण पॉवर प्ले मध्ये पाहिले गोलंदाजी करताना, मात्र आता त्याच्या क्रमवारीमध्ये थोडासा बदल करण्यात आला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिरुद्ध. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केल्या बॉलवरती. डावखुऱ्या त्याचा बॅटर आहे. या ठिकाणी आपण पाहतो स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. खरं तर डावखुऱ्या सर्व खेळाडूंनी मी म्हणेल या मैदानावर चांगली कामगिरी केली. शॉर्ट बाउंड्रीज आहेत त्याचा खूप चांगला फायदा उचललाय. मात्र इथं अनिरुद्ध थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. पहिला चेंडू डॉट खेळला, त्यानंतर सिंगल त्याच्या बॅटमधून आली. नौका खेळाडू आहे, अनुभव त्याच्याकडे कमी, मात्र संधी त्याला मिळाली आहे. त्या संधीचं सोनं त्याला करावं लागेल. आतिश पुन्हा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं सामना करेल बॅटर विकी. भावेशला चांगली स्टार्ट मिळाली होती, मात्र भावेश इथे बाद झाल्यानंतर एकाही खेळाडूला मोठा फटका इथे साकारता आला नाहीये आणि थोडासा संघ अडचणीमध्ये जाताना आपण पाहतोय. आतिश राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या त्यानं फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झाला, स्वतः विकेट किपर बॉलवरती येतोय. मिळेल फक्त सिंगल. सिंगल आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा वेळ आता इथून घेतला जातोय, कारण आता डाव सांभाळणे गरजेचं आहे. विकेट वाचवायचे आहे, धावा बनवायच्या आहेत आणि त्याच्याचमुळे कदाचित हा खेळ फलंदाजांनी सुरू केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट ना. या वेळेला पुन्हा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र मिळेल फक्त इथे एक धाव. एका धावेने आपण पाहतोय तितका जास्त फरक पडणार नाहीये धनेश 11 कुकसेला, कारण इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. या मैदानावर आपण बघितलं तर रन चेज होत आहेत. पहिल्या 3ही मॅचेसचा आपण विचार केला तर 3ही मॅचेस चेस करत असताना जिंकल्या. वेलकम सँडी. स्कोर 15 वर. राऊंड द विकेटने फुल टॉस आहे इथेच. चांगला फटका, बॉल सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स अ 4 रन.
लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं, चौकार या ठिकाणी प्राप्त झालाय. फलंदाज विकीच्या बॅट मधून पहिला मोठा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचते. 19 वर आतिशच्या विरोधात आता आक्रमण सुरू केलंय. राऊंड द विकेट न पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज. स्लो वन, पुन्हा लेंथ रीड केली आहे, मात्र इथे फिल्डरला निवडलं. चांगली झेल, रनिंग कॅच पकडत असताना खेळाडू बाद. बिग विकेट. रिप्ले मध्ये आपण बघितलं, चांगली झेल त्या ठिकाणी पकडली बाउंड्री लाईन वर. स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर विकीच्या बॅट मधून चौकार आल्यानंतर विकीलाही शांत केलं. निशांत नवीन बॅटर मैदानामध्ये दलेपाडा संघाकडून एंटर होतोय. आतिश पुन्हा सज्ज राऊंड द विकेट ना. पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब लेन, त्याचा फायदा उचललाय. भिरकावून दिल्या बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. 25 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या बॉलवर सिक्सर पाहायला मिळाला. थोडासा हलुवार गतीने बॉल हाताळला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला. सर भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. नवीन बॅटर आपण पाहतोय निशांतनं आल्या आल्या सिक्सरनं आपलं अकाउंट ओपन केलंय. नेक्स्ट मॅच जय हनुमान वाघोलीच्या विरुद्ध जयदुर्ग अतकोली या दोन संघादरम्यान. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यावं. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस केला जाणार. काल पहिला दिवस होता स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय खूप चांगला खेळ साकारला. तो जय गणेश वाफाले बीनं. प्रतीक विषय, प्रथमेश, जयेश आणि संपूर्ण टीम काल चमकदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुपर 3 मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ होता. उपसरपंच चषक चिंचवली 2024 चा. आजही आपण जर विचार केला तर चांगल्या चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाही सामना हाय स्कोरिंग पाहायला मिळाला. अमर कासनेच्या विरुद्ध एस.जी. डोले आणि रन चेस करत असताना एस.जी. डोले संघानं साहिलचा तो डाव, शानूचा तो डाव इथं उपयुक्त आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर सेकंड मॅच मध्ये थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. भोकरी सहजगत्या जिंकली. कैफ राईसच्या अर्जुली संघाला त्याने पराभूत केलं. तिसऱ्या मॅच मध्ये सरस्वती खालिंग संघाने विजय संपादन केलं. बंटी स्पोर्ट बोरिवली संघाला पराभूत करत असताना. आणि हा चौथा सामना तुमच्या समोर धनेश 11 कुकसेच्या विरुद्ध वेताल स्पोर्ट दळेपाडा. भूषण गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्मर पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये वळणारा होता. डाव्या त्याच्या बॅटरसाठी थोडासा लाभदायक स्विंग होता, मात्र त्याचा त्याने लाभ उचलला नाही. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावसंख्या सिंगलनेस पुढे सरकत असताना धावफलकावरती 26. अनिरुद्ध तेवढा प्रॉमिसिंग दिसला नाहीये. मोठा फटका त्याच्या बॅटमधून येत नाही. थोडंसं स्ट्रगल सुरू आहे. ज्या कामासाठी त्याला वर पाठवले तो काम आतापर्यंत त्याला करता आला नाही. मात्र स्ट्राईक रोटेट करतोय, हे महत्वाचं. एकाही वेळेला तो डॉट झाला नाहीये. प्रत्येकी बॉलवर सिंगल तरी किमान घेण्याचा प्रयत्न करतोय. भूषणचा हा बॉल लॉक करण्याचा प्रयत्न, दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. सेफ लँडिंग होतो. निर्जन सळी चेंडू पडला आणि वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. स्कोर 2 धावांनी पुढे सरकले. आणखी काय मिळतील का? तिसरी ही धाव बघा, किती अलर्ट होता बॅटर अनिरुद्ध आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. धावफलक 3 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतात 29 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 40च्या वर जाण्याचा प्रयत्न इथे देखील नक्कीच पाहायला मिळाला आणि सध्याच्या घडीला खूप चांगला खेळ बॅटर साकारतात. विकेट आपण बघितले तर मध्ये मध्ये मिळत आहेत, मात्र रन्स थांबवता आलेल्या नाहीयेत आणि त्याच कारणास्तव आता चांगल्या टोटलकडे वाटचाल दळेपाडा संघ करतोय. जीटीसी स्पोर्ट्स लाईव्ह वर तुम्ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. फक्त टाईप करा उपसरपंच चषक 2024 आणि बरेचसे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेले. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि मैदानावरही फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग सध्या क्रिकेट एन्जॉय करत असताना त्याही सर्वांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. 30 धावा धावफलकावरती 30 रन्स. मिड विकेटला एक डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग
अनिरुद्धसाठी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. राज पाटील डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये फलंदाज बाद. विकेटचं पतन. मीडियम पेसर यावेळेला पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल चांगल्या चेंडूच्या हाताळणी केली. खूप चांगली लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. निर्धाव येतोय. हे असंच असतं ना की विकेट जेव्हा जेव्हा गोलंदाजाला मिळते तेव्हा तेव्हा गोलंदाज आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो आणि आपोआप त्याची सटीकता त्याच्या गोलंदाजीमध्ये अचूकता येत असते आणि तो चित्र आपण मैदानामध्ये बघितला. भूषण सध्या डॉट चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय फोर्स करण्याचा प्रयत्न. कंट्रोल पाहायला मिळाला फटक्यामध्ये. कुठेतरी जमिनी साह्यानं स्ट्रोक खेळण्याचा निर्धार होता आणि तिथे यश मिळालं फलंदाजाला. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहतायत. 31 वर धावफलक. कंट्रोल खूप चांगलं गोलंदाजीमध्ये भूषणच्या. धावाही थांबवल्या जात आहेत. विकेटही तो प्राप्त करतोय. कुठल्या प्रकारे रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतोय आल्या आल्या तेजून तो प्रयत्न केला होता मात्र तो यशस्वी झाला नाहीये आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 31 ला 4 गडी बाद. पहिल्या फेरीतील हा चौथा सामना स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. अतिशय रंगतदार ही स्पर्धा कालच्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आजही हळूहळू जसजशा मोठमोठ्या मॅचेस येतील तसतसे आपल्याला चुरशीचे सामने पाहायला मिळतील यात शंकाच नाहीये. म्हणजे जी आयोजकांनी मेहनत घेतली खऱ्या अर्थानं ती मेहनत आता रंग आणत असताना मेहनतीला यश मिळालंय असं आपण म्हणूया. पीटीसी पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे. त्यांच्या मान्यतेनं ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि पीटीसी म्हटलं तर आता डिसिप्लिन प्रत्येकाच्या अंगी येत चालली आहे. प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आता शिस्तीचं पालन करतोय कारण पुन्हा नव्यानं पीटीसीला जन्म मिळालाय. कुठेतरी खेळ जो स्टॉप झाला होता थांबला होता पडगा टेनिस क्रिकेटचा तो आता पुन्हा नव्यानं सुरू झाला आणि त्याच्यामुळे तो पुढे टिकून ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना सहाय्य करावं लागेल आणि त्याच्यामुळे प्रत्येकी संघ आता आपल्या अंगी शिस्त घेऊन अनुशासन दाखवतोय शिस्त दाखवतोय. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येक सामन्यासाठी वेळेवरती हजर राहणं चांगलं क्रिकेट खेळणं पंचांशी कधी वाद न करणं या सर्व गोष्टी एका खेळाडूच्या अंगी असणं गरजेचं असतात आणि आज कालपासून आपण पाहतोय सर्व क्रिकेटर त्या सर्व गोष्टींचा फॉलोअप करत असताना अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कुणालचा वापर करण्यात येतोय. सामना करेल फलंदाज तेजस. कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागल्या. स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या येते पूर्ण. धनेश 11 कुकसे पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम आपण पाहतोय कुकसे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक. तेही जर सामना एन्जॉय करत असतील तर यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचंही आपण करूया स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. भरपूर मोठी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली धनेश चषक आणि त्या स्पर्धेवरती विकीस्फोट कुकसेनं नाव कोरलं. गोरसे बी संघाला परास्त करत असताना मात्र आज ज्या पद्धतीने ती स्पर्धा आयोजित करण्यामध्ये मेहनत घेतली ती मेहनत आज या खेळामध्ये देखील घेताना दिसतात धनेश 11चे सर्व क्रिकेटर. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 32-33 वर. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेला गॅप शोधलाय. खूप चांगला फटका. बॉल थांबणार नाहीये सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय.
ठिकाणी घेतला आणि धावसंख्या सरळ 4 धावांनी वधारत असताना 37 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये अशाच फलंदाजीची गरज आहे आणि तेजसनं आता त्या फलंदाजीला सुरुवात केली आहे. आणखी एखादा मोठा फटका, कुठेतरी मानसिक दबाव येऊ शकतो धनेश 11 कुकसेवर आणि तो दबाव टाकण्याचा आता प्रयत्न फलंदाज नक्की करणार. यावेळेला पायात टाकलेला बॉल पुन्हा एकदा वळवला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव इथे मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलनं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 38 धावा. नेक्स्ट मॅच जय हनुमान वाहोली विरुद्ध जयदुर्ग आतकोली या दोन संघादरम्यान लास्ट ऑफिशियल कॉल दोन्ही कॅप्टनला आपण या ठिकाणी देत आहोत. टॉससाठी यावं. कुणाल पुन्हा सज्ज होतोय. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल चांगल्या लांबीचा चेंडू हाताळला. पुढच्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आणि डॉट बॉल. फलंदाज निशांतच्या विरोधात हा डॉट. निशांत एक सिक्सर ठोकलाय. वैयक्तिक 9 धावांवर तो बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. आणखी एक चांगला बॉल. लगातार दुसरा डॉट येतोय. चांगला पलटवार या ठिकाणी करत असताना कुणाल अंतिम षटकामध्ये धनेश 11 कुकसे संघाला बॅक करून देतोय. अंडर 40 त्याचा ठेवण्याचा निर्धार आहे आणि आता शेवटचा बॉल डावातील. संघाची धावसंख्या 39. एक मोठा फटका शोधावा लागेल या शेवटच्या बॉलवर मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी. इथे फुल टॉस होता. चुकीचा बॉल होता, मात्र योग्य उत्तर त्याला देता आलं नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि ती धाव घेत असताना फलंदाज होईल धाव बाद. शेवटच्या बॉलवर आली फक्त एक धाव. चांगली गोलंदाजी कुणालच्या. ओव्हर मध्ये आपण जर विचार केला तर 8 धावा फक्त खर्च केल्या आणि एकंदरीत संघाची धावसंख्या 40 झाली. 39 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 40 धावसंख्येचं आता लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. वळी आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत ज्या ठिकाणी दोन्ही संघनायक आपल्यासोबत जोडले जातील. जय हनुमान वाहुलीच्या विरुद्ध जयदुर्ग आतकोली या दोन संघादरम्यान या पुढची लढत. वाहुली संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. तर जय हनुमान वाहुली संघाचा संगणक इथे पोहोचलेला आहे. मी जयदुर्ग आतकुली संघाच्या संगणकाला विनंती करतो की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर एखाद्या वेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि जर आपला संगणक जर इथे उपस्थित राहिला नाही तर मात्र तुमच्या संघाला पेनल्टीचा सामना मात्र या स्पर्धेमध्ये करावा लागेल. कारण आतापर्यंत आम्ही 3 ते 4 संघांना पेनल्टी दिलेल्या आहेत. कारण सर्व नियम सर्वांसाठी समान आहेत. कुणीही नियमांचा जर उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला या स्पर्धेच्या वतीनं दंडित केलं जाईल. चांगला कमबॅक आपल्याला धनेश 11 कुकचे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. कारण पहिल्या 2 षटकांचा आपण जर खेळ पाहिला तर 23 धावा गोलंदाजानं खर्च केल्या होत्या. राज पाटीलने 10 धावा खर्च केल्या. आतिशनं 13 धावा खर्च केल्या. परंतु तदनंतर भूषण पाटीलनं आपल्या फिरकीच्या जाल्यामध्ये मात्र कुठेतरी या फलंदाजांना मात्र अडकवलं. फक्त त्याने 6 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कंदुशी गोलंदाजी कुणाल पाटील कडून पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची राहिली. 8 धावा त्याने फक्त खर्च केल्या आणि 39 धावसंख्येपर्यंत बेताल स्फोट दलेबारा संघ आणि मजल मारली आणि प्रत्येकी 10च्या सरासरीने आता इथून 40 धावांचा पाठलाग धनेश 11 कुकचे संघाला करायचा आहे. बॅटिंग कार्डमध्ये आपण जर पाहिले तर सर्वाधिक उच्चांक धावसंख्या वैयक्तिक निशांच्या बॅटमधून पाहिले आपण 10 धावा. त्यांनी 1 षटकार लगावला. तदनंतर कुठल्याही फलंदाजा डबल फिगर मध्ये पोहोचता आला नाहीये. भावेशने सुरुवात सुंदर करून दिली. ती 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले. 8 धावसंख्येवरती तो बाद झाला. त्यानंतर अनिरुद्ध आला, तो 3 धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्यानंतर प्रशांत आला, तो 0वरती बाद झाला. त्यानंतर विकील आपण पाहिलं तो 7 धावसंख्येवरती बाद झाला आणि तेजू नाबाद राहिला 8 धावसंख्येवरती.
पहिला विकेट्स 8 या आकड्यावरती गारद केला. तदनंतर दुसरा विकेट सुद्धा 8 आकड्यावरती बाद झाला. तिसरा गडी 19 वरती बाद झाला. तदनंतर चौथा गडी 30 या आकड्यावरती बाद झाला आणि पाचवा गडी 39 या आकड्यावरती बाद झाला. जबरदस्त गुणलेखकाची भूमिका मिस्टर समीर भोईर करत असताना आपल्या बोटाची जादू स्कोर कार्डवरती सजवत असताना आणि 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी तुम्हाला धनेश 11 कुक्षी संघाची पाहायला मिळते. एकीकडे प्रेम पाटील आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला पाहू शकाल राज पाटील आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निशांत. पहिला चेंडू बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ चेंडू असते रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला आणि वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघाला इथून 2 धावांनी पेनलाइज केला जात आहे. कारण त्याचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. ज्यावेळी पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण होईल त्यावेळी आपण त्या 2 धावा ऍड करू. परंतु निशांतनं सुरुवात चांगली केली निर्धाव चेंडूनं. लॉंग रनअप आहे ओर द विकेटनं मारा करतो. इथे मात्र पावलांचा वापर आणि पाहू शकाल दुसरा निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात फलंदाजाची शैली पाहिल्यानंतर गोलंदाजी निशांतकडे आपण पाहतोय. आतापर्यंत प्रेम पाटीलला त्यांनी शांत ठेवलाय. नावातच शांत आहे परंतु जास्त वेळ प्रेमला सुद्धा शांत राहून चालणार नाहीये. कारण त्यांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा आमची चांगली गोलंदाजी होते तेव्हा मात्र आमची फलंदाजी थोडीशी ढासाळते. परंतु इथे मात्र शॉर्ट पेच चेंडू पूल केलाय, फटका हवेत केला. मिड विकेटला फिल्डर सज्ज आहेत, प्रयत्न चांगले होते काऊ कॉर्नरच्या दिशेने परंतु झेल तिथे मात्र ड्रॉप झाला आणि प्रेम पाटीलला जीवनदान दिलं गेलं आणि या 2 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या. वैयक्तिक आणि या संघाचं अकाउंट ओपन केलं या 2 धावेने. मिड विकेटला निक्कीचा प्रशांत उभा होता आणि या जवळपास काऊ कॉर्नरकडे तो मात्र त्यांनी वाटचाल केली. चेंडूवरती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष केंद्रित केलं होतं परंतु सुरक्षित हातांची ओंजल त्याला मात्र उघडता आली नाहीये आणि त्याचमुळे पहिला जीवनदान प्रेम पाटीलला मिळाल्यानंतर त्याच्यानंतर जबरदस्त कडक प्रहार आणि चेंडूला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 7 धावांसाठी षटकार. म्हणून कधी सांगत असतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अनेक फलंदाजांना मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहेत. त्यापैकी प्रेम पाटीलची आज कदाचित मोठी इनिंग या मैदानावरती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळू शकेल. 8 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ ओव्हरपिच चेंडू सरळच्या समोरच्या दिशेने लॉंग ऑनवरती फिल्डर आहेत तिथे मात्र चूक करत नाहीयेत. चांगला झेल पकडला गेला आणि प्रेम पाटीलच्या खेळीचा मात्र त्या ठिकाणी अंत होताना आपण पाहतोय. धनेश 11 कुक्षे संघाला लागणारा हा पहिला धक्का. जय दुर्गा स्पोर्ट अतकुली संघाच्या संगणकाला विनंती असेल की जर आपण इथे पोहोचला असाल तर त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचा संगणक जय हनुमान बाहुबली संघाचा संगणक आमच्यामध्ये आज उपस्थित झालेला आहे. तर जयदुर्गा अतकुली संघाला विनंती करतोय की आपण कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका आणि त्वरित तुम्हाला नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडीशी घाई केली प्रेम पाटीलने कारण पहिल्या 3-4 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या परंतु अजूनही जर त्यांनी संयम बाळगला असता तर मात्र आपल्या संघासाठी चांगलं ठरवू शकले असते. परंतु ओव्हर पिच चेंडू त्याला मिळाला आणि त्याचमुळे तो स्वतःला जास्त त्या ठिकाणी कंट्रोल करू शकला नाहीये. लॉंग ऑनची बाउंड्री त्याला क्लिअर करण्याचा त्याचा उद्दिष्ट होता परंतु तिथे फिल्डर तैनात होते आणि त्याच फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि या झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला. नवीन फलंदाज अतिश मागे आलाय 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 8 धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाजाला मात्र चेंडू जाऊन स्पर्श होतो. या प्रथमतः आपण जर पाहिलं तर 1 धाव तिथे घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र तो त्यांनी नाकारला आणि जाऊया आता मात्र आपण नाणेफेकीकडे. शॉर्टकटमध्ये नाणेफेकी होणार आहे जय हनुमान वाहुली विरुद्ध जय दुर्गा अतकोली आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मी सन्माननीय हेमंत पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. हो नक्कीच आणि हेमंत पाटील यांच्या माध्यमातून शूज आणि बॅट स्पॉन्सर झालेले आहे बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला MS स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला उपसरपंच दोन्हीपैकी कॉल करा. MS स्पोर्ट्स असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस या ठिकाणी जिंकल्या जय हनुमान वाहुलीनं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा मंचावरती विराजमान व्हावं.
सामना सुरू आहे मैदानामध्ये. आपण फक्त डिसिजन कळवा. बॉलिंग. थँक्यू. दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी जिंकल्या जयनुमान वाहुलीनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जयदुर्गा आतकोली संघाला. वळूया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. तर पहिल्या षटकाची समाप्ती ती मात्र पाहायला मिळाली. 8 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या आणि ज्या 2 धावा पॅनल्टीच्या होत्या ते आम्ही ऍड करतो, लक्ष असू द्या. एकूण धावफलक्यावरती 10 धावा इथे मात्र लागल्या गेल्या. तर ज्या 80 रन तुम्हाला पुढे जायचं आहे त्या धावा मात्र धावफलक्यावरती लागल्या गेल्या. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 30 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे धनेश 11 कुकशे संघाला. आणि बेताळ स्पोर्ट दलेपाडा संघासाठी शुभेच्छा येत असताना मिस्टर अंकुश जाधव आणि प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. नवीन गोलंदाज यंग स्टार युवा गोलंदाज अनिरुद्ध आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. राईट मोर द विकेट ना आले आणि मात्र पाहू शकाल इनफिल्डच्या डोक्यावर फटका जबरदस्त सजवला. राज पाटील रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू आणि छत्ररक्षक हे दोघे पण बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले. 4 धावांसाठी चौकार. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक राज पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिला. इथे मात्र पाहू शकाल चांगला फटका आणि लॉंग ऑफचा फिल्डर जवळपास मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र जाऊन फिल्डिंग करतोय. दुहेरीचा प्रयत्न तर 2 धावा तिथे होऊ शकले असता, परंतु कॉलिंग मात्र त्या ठिकाणी बरोबर मात्र झाली नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी सिंगल धाब्यावरतीच मात्र हे दोन्ही फलंदाज आपल्याला समाधानी राहत असताना पाहायला मिळाले. या जोडीवरती फार आता मदार असणार आहे, कारण आज अंकलेश पाटीलची अनुपस्थिती आहे. प्रेम पाटील स्वस्तात बाद झाला आणि पूर्णपणे यंग आर्मी घेऊन मात्र आज संघ धनेश कुकचे संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. म्हणजे या जोडीवरती खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षानुसार मात्र या दोघांना खेळ इथे मात्र सादर करावा लागेल. वरती चेंडू व सरळ बॅटे लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू व डेप स्क्वेअरकडे मात्र ट्रॅव्हल होतोय जमिनीच्या साह्यानं. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय 1 गडी बाद 16 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर फलंदाजाचं कार्य आपण पाहिलं, त्यानंतर चांगली गोलंदाजी सुद्धा मात्र कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. 1 विकेट हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली, जी आपल्याला भावेश पारधी ते मात्र पूर्ण केली कालच्या दिवसामध्ये. खराब लेंथ डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी होती, अकुट टप्पाचा चेंडू होता आणि त्याच्यावरती प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडू लॉंग लेगच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. बॅकफुट पंच फटका हवेत केला, फिल्डर तिथे मात्र डाऊन द बॉल आणि पकडला त्याने मात्र झेल. खूप मोठी विकेट्स तिथे मात्र प्राप्त केली गोलंदाज अनिरुद्धनं. आणि राज पाटील स्वतःवरती किती निराश आहे पहा, कारण एक संधी होती इनफिल्डला भेट करण्यासाठी, परंतु मिस्टामिंग चेंडू मात्र मिस्टामिंग फटका तिथे पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू अस्थिर रक्षकाने सुद्धा प्रयत्न केले होते, परंतु बॅकवर्ड शॉट पॉइंटला मात्र फिल्डर तैनात होते. त्याच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावला आणि अशा रीतीने लागणारा दुसरा धक्का धनेश 11 कुकचे संघाला. तो विकेट्स गोलंदाजाला मात्र प्राप्त करून दिला आणि त्यानंतर नवीन फलंदाज भूषण पाटील आलाय 4थ्या क्रमांकावरती.
आतापर्यंत 2 विकेट्स धनेश शिलोंग कुचे संघाने गमावली. एकूण धावफलकावरती 20 धावा लागल्या गेल्या. पहिला गडी 8 या आकड्यावरती बाद झाला होता. दुसरा फलंदाज 20 या आकड्यावरती बाद झाला. येणारे 13 चेंडू अजूनही शिल्लक आणि या 13 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. नवीन फलंदाज भूषण पाटील. डावपुऱ्या ताजा फलंदाज आहे. ऑनसाइडला चेंडू टर्न केला, हवेत केला आणि मात्र मोठं कॅच. जबरदस्त कॅचिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. ज्या पावलाने भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने आता त्याला माघारी जावं लागेल. बॅक टू बॅक दुसरी सफलता अनिरुद्धने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि आता मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. नवीन फलंदाज अक्षय पाटील. आज अक्षय पाटीलची सुद्धा अग्नी परीक्षा असणार आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो की जास्त अक्षय पाटीलला संधी मिळत नसताना त्यावेळी तो स्वतःवरती खूपच निराश असतो. परंतु आज संधी त्याला मात्र मिळाली आणि त्या संधीचं मात्र तो सोनं करेल का, त्याच्या सोबतीला आतिश मागे आहे. नवीन गोलंदाज विकी घागस आता मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज असताना आतिश मागे पाहूया कशा रीतीने आपल्या संघाला आता मात्र या ठिकाणी पुढे घेऊन जाईल. जे प्रमुख फलंदाज होते ते मात्र स्वस्तात बाद झाले आणि पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी बॅटच्या टोला स्पर्श झाल्यानंतर वेगानं एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. चांगली सुरुवात षटकाला विकीच्या वतीने आपण पाहतोय. डॉट चेंडूने मात्र षटकाची सुरुवात मात्र विकीने केली आणि जेवढे तुम्ही डॉट चेंडू टाकणार तेवढा मात्र प्रेशर फलंदाजावरती आपल्याला वाढताना पाहू शकाल. आणि ती सुरुवात पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 20 धावांची गरज. चेंडू सरळ बॅट लॉफ्ट हेड ऑन ड्राईव्ह. ज्या दिशेने चिंचोली गाव बसला त्याच दिशेने चेंडूला पाठवलाय. आतिश मागेने ठोकलाय हा अतिशी षटकार. बाद झालाय भूषण पाटील बाद झालाय. त्याचा मला काही फरक नाही. जो माझा नैसर्गिक खेळ आहे तो मी या ठिकाणी साकारणार. आणि पहिल्या चेंडूवरती नक्की थोडासा चाच पडला विकीच्या विरोधात, परंतु तदनंतर विकीने सुद्धा खूप मोठी चुकी केली. अगदी समोर चेंडूच्या हाताने केली. चेंडू मात्र पाहिला ओव्हर पिच होता आणि सरळ बॅटने त्याला लॉक केलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार हा सिक्सर पाहिला आणि धावफलकावरती 26 धावा मात्र या ठिकाणी लागल्या गेल्या. चला चेंडू कुठल्याही क्षणाला हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला पुढील खेळ नवीन चेंडूवरतीच सुरू ठेवायचा आहे. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. आणि चेंडू जर पाहिला मागील फटक्यावरती तर जो खूपच दूरवर जाऊन पडलाय आणि त्याला शोधणे सुद्धा कठीण आहे. आता मात्र चेंडू खाली राहतो. फलंदाज बीट एसटी रक्षक बीट झाले, परंतु लॉंग स्टॉपला मात्र चांगली फिल्डिंग शॉट फायलेच्या फिल्डरकडे मात्र तिथे पाहायला मिळाली. किमान 3 धावा त्याने तिथे वाजवले असंच म्हणावं लागेल. जबरदस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नमुना सादर करत असताना नेट टू नेट फाईट T4 टॅट जसा तसा उत्तर देण्याचा प्रयत्न धनेश 11 कुचे संघाच्या वतीने पाहायला मिळतो. 40 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 13 धावांची अजून आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि आता मात्र अक्षय पाटील प्रथमतः चेंडूला मात्र फेस करेल. फुल टॉसची त्याला मात्र या ठिकाणी मेजवानी मिळाली आणि त्यांनी ती मेजवानी स्वीकारली. झेल ड्रॉप झालाय की हा सामना सोडलाय वेताळ स्पोर्ट दलेपाडा संघानं. येणारा काळ आणि येणारी वेल आणि की त्या संघाला सांगून जाईल की आतापर्यंत 2 झेल तिथे ड्रॉपिंग केलेले आहेत. आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा मात्र झेल प्रेमला मात्र नक्कीच जीवनदान दिलं होतं. त्याच्यावरती प्रेमनं त्या संधीचं सोनं केलं नाही. एक षटकार नक्कीच तदनंतर पाहिला, परंतु इथे अक्षय पाटीलला जीवनदान मिळाला, परंतु 2 धावा तुम्ही तिथे बहाल केल्या. वकट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी एसटीच्या पाठीमागे सुद्धा मात्र झेल ड्रॉप करण्यात आलं, परंतु त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात आतिश मागे बाद होतोय. करे कोई और भरे कोई हे दृश्य तिथे मात्र आपण पाहिलं आणि आतिश मागे आता बाद झाल्यानंतर आता कुठेतरी धनेश 11 कुचे संघाच्या खेम्यामध्ये थोडसा निराशजनक वातावरण आपण पाहतोय.
खूपच वेगाने चेंडूची हाताळणी केली विकीनं आणि तदनंतर पाहू शकाल बाटची कडा घेतल्यानंतर इष्टिरक्षक भावेश गव्हालेने मात्र तो झेल ड्रॉप केला, परंतु भावेशची नजर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती होती आणि तदनंतर त्यांनी लगेचच रिकव्हर केली आणि डायरेक्ट एष्ट्यांवरती त्यांनी निशाणा साधला आणि फलंदाज अतिश मागे रनआउटच्या स्वरूपात बाद नोंदताना आपण पाहिलं. चौथा धक्का इथे धनेश 11 कुकचे संघाला लागत असताना नवीन फलंदाज मानस धुमाळ आलाय सीटर म्हणून, त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो. अनेक स्पर्धेमध्ये मोठमोठे फटके त्याच्याकडून पाहिलेले आहेत, परंतु आता मात्र सिच्युएशन अशी आहे की अनुभवी खेळाडू मात्र आता या ठिकाणी शिल्लक नाही. जे खेळाडू आहेत ते यंगस्टार आहेत आणि त्यांच्यावरती आता आपल्या संघाची जबाबदारी आहे, कारण आतापर्यंत आपण विचार केला तर 7 चेंडू शिल्लक आणि या 7 चेंडू मध्ये 11 धाबांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती माणसनं दाखवलाय का माझ्याकडे ताकद आहे, का मला सीटर म्हणून ओळखला जातोय. त्याचा प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी दाखवला आणि ठोकला त्यांनी पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना हा बिग हिट षटकार. मैदानामध्ये आग लागलेली आहे समीर, परंतु ती आग विझवेल कोण आता मात्र प्रश्न पडलाय. कारण एक क्षण पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता होती, परंतु असं वाटलं होतं की नवीन येणाऱ्या फलंदाजावरती प्रेशर असेल, दडपण असेल, परंतु त्याने कुठलाही प्रेशर स्वतःच्या फलंदाजीवरती घेतला नाहीये आणि फ्री माइंडने त्याने हा फटका सजवला आणि या सहजपणे मात्र त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार ठोकत कुठेतरी जो फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर होता तो मात्र त्याने रिलीज केला आणि आता मात्र समीकरण 6 चेंडूमध्ये विजयासाठी 5 धाबांची गरज. हाच क्रिकेटचा खेळ आहे, कधी या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी या गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकतोय, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र गोलंदाज चमत्कारी गोलंदाजी करेल का आणि या गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. बेताल स्पोर्ट दलेपाडा संघाच्या वतीनं प्रशांत इथे मात्र या ठिकाणी शांत करेल का फलंदाज अक्षय पाटीलला. आतापर्यंत अक्षयनं विचार जर केला तर एक चेंडू फेस केलाय. हो बॅकपुढे जाऊन जबरदस्त फटका, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय पाटीलच्या बॅटबंद संघर्षाचा शंकनाक करणारा हा चौकार. जबरदस्त स्ट्रोक, या फटक्यावरती कुठली ताकद त्याने झुकली नाही, फक्त युक्तीचा वापर केला. गॅप सिलेक्शन खूप छान पाहिलं आपण आणि त्या गॅप मधून चेंडू मात्र या ठिकाणी वेगाने निघून गेला. आता पावलांचा वापर, जबरदस्त शॉट आणि चेंडू लॉंग लेगच्या बाहेर. विजयाचा चौकार अक्षय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकलाय धनेश 11 कुकचे संघानं. सो अभिनंदन.